राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नाव सांगा. नबीला रमजान मुलानी संजयवाडी. बर. हा, काय आहे एकंदरीत गावातलं वातावरण कसं आहे? गावातलं वातावरण तसं व्यवस्थित आहे. कोणाचं आहे? अतुल पवारांनी आता तुम्ही कामं भरपूर केली, जागोजागी रस्ते इकडं तिकडं. अजून काय काम केली? काय करायला लागलं आता गोष्टी. बरं, ह्याच्या अगोदर कोणी केलं नाही ते काम? त्याच्याकडे नव्हती करत नव्हती, येऊन निवडून जायची भरपूर करत. ह्याच्या अगोदर कोणी काम काय नाही. कामं नाही करत. आता ही आल्यापासून लक्ष ठेवून काम करते ती. मग असं पण म्हणते की इलेक्शन आले म्हणून काम चालू आहे ते. नाही, पहिले इलेक्शन ह्याच्या आधी कसं करत होते, ह्याच्या अगोदर पण होते. या अगोदर करते. बरं, आता ह्याच्यामध्ये दीपक आबाचा गट काय शेतकरी कामगार पक्ष ही दोन्ही पण एकत्र आहेत आणि त्याचे उमेदवार आहेत आपले वंदना भरत शेळके. बरोबर आहे हो. त्यांची ह्याचा अगोदर बी सुद्धा आमदार गटाला आमदार काम भरपूर केली. हा आमदार बर काम भरपूर केले ते. होय. दीपक आबांना आमदारनं सुद्धा वरती टप्प्याटप्प्याने काम केली काय. पण आता नवीन म्हणजे अतुल पवार या वर्षातून वर्षाचा अतुल पवार आला. त्याबद्दल अतुल पवार नव्हता. रोहिदास कोल्हे गायकवाड, संख्यावाडी तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काय वातावरण कसं आहे गावातलं? वातावरण तिघाचं सारखंच आहे. ठीक आहे. होय, काय वातावरण तरी बरं सगळं गाजतंय वाचतंय सगळं. होय, काम करण्याचं काम आता सध्या तर जास्त आपलं ह्यांचे काय ती पवार साहेबांची अतुल पवार साहेब काम जास्त चालवायचे. होय, काय ते आग माग होते ते, पण सध्या नेटर आले म्हणजे अतुल पवार येते. हा, त्याचा जोर आहे आज. हा सगळं जोर आहे तालुक्यात म्हणतो चालेल. आघाडीच आहे त्यांचं काय? त्याला माहिती काय चालतंय त्याच्या वातावरणावर ते आहे. त्याचा कसा प्रचार होईल, कसं होईल तसं दोघांपैकी कोणाचं मतदान होला जास्तीत जास्त? माझ्या मताचा आता पॉवर होईल असा अंदाज आहे. मग आता काय करून काय करत कराल. हेच गाव आहे. काय वातावरण आहे एकंदरीत? काय आतापर्यंत आणि आपल्या इथलं शेळके यांची मंडळी उभं राहिली. बरं, शेळके यांची काय? बरं, शेळकेची आम्ही काय त्यांच्याकडनं आहे. आम्ही शहाजी बापूजी म्हणतो. वातावरण कसं? वातावरण चांगलं. काय झालं? लय कामं झाली आमच्या गावात. सरपंचानं कोण आहे सरपंच? सरपंच समाधान व्हावं. ते शहाजी बापूचा माणूस आहे. त्यांनी केले आणि काम समजा गावात केले. पूर्ण कामं झाली. असं कुठला प्रश्न राहिलाय का बाबा कामं झाली नाही? एक सुद्धा काम राहिलं नाही. गावात असं कुठलं काम राहिलं नाही? अजिबात राहिलं नाही. कोणती कामं पूर्ण झाली. तरी ह्या वर्षी म्हणजे ह्या 5 वर्ष झाली आहे का? त्या 5 वर्ष झालेली. ह्या वर्षी झाली? चालूमध्ये झाली. चालूमध्ये काय काय गेली काम? काम काय काय? मारुतीचं मंदिर, गावातलं रस्ता, ती कट्टा, पुन्हा ती कट्टा, पुन्हा समजी कामं अशी गावातली त्यांनी केली. पाण्यासाठी काय योजना? काय पाण्यासाठी काय पाण्याची हित वडतलं आहे. पण पाणी त्याने पडल्यावर उन्हाळ्यात होल पाडून पाणी गावाला पुरवलं. होल पाडून स्वतः सरपंचानं. होय, गावाला पाणी काही पड गेलं नाही. शिवसेनेला नाव सांगा. अतिश वाघमारे, आतिश तुकाराम वाघमारे, संगेवाडी. तर काय एकंदरीत म्हणजे गावामध्ये कसं कोणाचं वातावरण झालंय? सध्या चालूला तर अतुल पवारच आहे. बर, काम काय झाली का गावात? नाही, जिल्हा परिषद आतापर्यंत काय सदस्य नव्हते ते ह्या गणातून नव्हते. बरोबर आहे. एकत्र गणात होते मागच्या टायमाला. गटातून होते एकच वर्ष. पण चालूला आता सध्या ह्या गटातून उभा राहिले. जवळ गटातून. बर आमचे सरपंच आहे चालूच करंट मध्ये, बर समाधान स्वभाव व्हावा. बर त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एवढा विकास केलाय की आम्हाला ते जिल्हा परिषदेचं सदस्याचं उणीव भासत नाही. बर त्यांच्या जे अधोरेखित येते, त्यांच्या अंडर जे येते ते समाधान स्वभाव व्हावा चालू सरपंच त्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आम्हाला. पण आता अशी कुठली कामं राहिली का पेंडिंग बाबा? ती झाली नाही ती. नाही, कसं आहे साहेब माहिती आहे का, जिल्हा परिषद जे अंतर्गत येते
ते अतुल पवार मालकांनी करावं ही एवढी अपेक्षा आहे. त्यांच्या जे अंडर येतात ते. आणि ग्रामपंचायतीचा काय विषय नाही. ग्रामपंचायतीचा समाधान होवाळ यांनी भरपूर काम केलेलं आहे. एकंदरीत काय कोणाची आता दीपक आबांचे एक मुलगा पण उभा राहिलाय नाही नाही कसं असतं माहिती आहे का साहेब, अतुल पवार बरं. दोघं पण आहेत. मी 1996 पासून मतदान करतो बरं का. एक माझं एम इंग्लिश केलंय, ऍक्च्युली बीएस अग्री केले, UPSC 2 मार्कात मी फेल झालो बरं का. माझं काय म्हणणं आहे म्हणजे माझं स्वतःच मत, जे ग्रामपंचायतीच्या अंडर जे काम आहेत ते समाधान स्वभावाने काम भरपूर केलेत. त्याची म्हणून आम्हाला काय वाचली नाही आतापर्यंत. ते कोणाचे ते कुठल्या पक्षाकडे होवा ते सहयोग गटाचे म्हणजे बापूच्या गटात आहे. बापूच्या गटाचे. त्यांच्या मार्फत कामं झाली. भरपूर झाले, विकास भरपूर झाला आमच्या गावाला. आम्हाला काय उणी वाचली नाही आतापर्यंत. मग आता ह्याच्या आधीवर काही विकास झाला नाही का? नाही नाही नाही, मी सांगितलं का नाही 1996 पासून मी मतदान करतो बरं का. आता माझं वय आता 47-48 रनिंग आहे. 96 पासून मी मतदान करतो. पण त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला मतदान केलं ते बाबासाहेबांच्या चिन्हाला केलं. म्हणजे ज्यावेळेस रामदासजी आठवले साहेब उभा राहिले होते पंढरपूर लोकसभा मतदान, त्यावेळेस पहिल्यांदा मतदान केले मी. त्याच्यानंतर चालूच आहे रनिंग आता. आणि बाबासाहेबांच्या विचारधारेला प्रेरित होऊन मी पहिल्यांदा मतदान केलं रामदासजी आठवले साहेबांना. आता चालूला अतुल पवार निवडून येणार ही काळ्या दगडाची रेषा आहे. माझं नाव सत्यवान चंद्रकांत वाघमारे, गाव संजयवाडी. काय आहे त्या गावात वातावरण? 70% वातावरण अतुल मालक होईल. दबावाचं राजकारण होणार नाही. आता अशी कुठली कामं राहिली ती का बाबा जे आता पेंडिंग म्हणजे मागची कामं राहिली होती आता काय झाली नाही अजून? पेंडिंगची कामं ह्या सरपंचानं आणि ह्या अतुल मालकानं राहिलेली कामं सगळी केलेली. आता हे डीपीची कामं ही शासकीय जरा थोडी स्लो होणार, पण त्यांचा डाम डीपी आणून दिलेला आहे. डीपी आलाय बरोबर, पण सप्लाय मिळणार का? सप्लाय तर मिळणार नाही. एवढं इलेक्शन झालं, आचारसंहिता संपल्यानंतर. असं पण म्हणते की बाबा डीपी सप्लाय मिळू शकणार नाही असं पण काही नागरिकांना म्हणणार. नाही, सांगणाऱ्या लोकांचं काय आहे तिथं, विरोधक बोलणारच असं. विरोधकाला काय टीका करण्याशिवाय काय जमलं 40 वर्षात? लाईट अँड डाम दिले सप्लाय काय मिळू शकणार नाही असं पण म्हणायचं. त्यांच्या घरचं आहे काय? सांगणाऱ्यांच्या घरचं आहे का? हा, कोण म्हणतंय असं? विरोधकच म्हणते ती. बर घेतो तर नसतं त्यांनी टीपी लाईट डॅम टाकलं, त्यांनी पैसा खर्च केला नसता ना. हा, जी 50 वर्ष तालुक्यात तुम्ही करता तुम्हाला काय दिसला विकास 5 वर्षांनी पाठीमागे? आम्ही तुम्हाला विचारतो. आता ह्या इलेक्शन चालू आहे म्हणून विकास चालू आहे. नाही, विकासाचं काय नाही. विकासाचं कंटिन्यू चालू. अतुल मालकानं कुठल्याही गटात जाऊ द्या, काम त्यांचं चालूच आहे. उलट सत्ताधारी आमदारांनी विरोधकांनी राजकारणच केलं आतापर्यंत. आणि आम्ही उघड सांगतो, आम्हाला कोण इथलं काही देणं घेणं नाही. आमची फुल्या दोन्ही तिकडे जाणार. हा, एकंदरीत गावातले हवामानाचं जड वातावरण अतुल पवार यांना आहे. आणि आपले दुसरे जे आहे ते उमेदवार यशराजे काय ते आता काय त्यांच्या पद्धतीने ते काम करणार. पण माझे आमदार यांचे चिरंजीव आहे. नाही, आबा आणि चिरंजीव मध्ये फरकच आहे ना. बरोबर, आबाच आहे, चिरंजीवच आहे. लोकांना प्रतिसाद मग त्यांचा मिळेल असं वाटतंय का? आता त्यांच्या पद्धतीने काम करणार. त्यांना प्रसाद मिळेल ना, त्यांच्या गावात भेटेल. काय गावात निगेटिव्ह वातावरण, काय गावात पॉझिटिव्ह वातावरण आहे. बरोबर आहे. आणि आपले पंचायत समितीचे गण म्हणून आपलं भारत शेट्टी आता भारत शेट्टी मोठे माणूस. आमचं तर मत त्यांनी प्रामाणिकपणे ह्या क्षेत्रात उतरायचं नव्हतं, सामाजिक कार्य करायचं. त्यांचा पेशा नव्हता साहेब, त्यांनी चांगल्या पोस्टचे माणूस होते. बरोबर आहे. त्यांचं पंचायत समिती किरकोळ आहे त्यांच्यासाठी. तिला सर्वसामान्य उमेदवार आहे पहिले आबा गटाने आणि बाबासाहेब देशमुख. बरोबर आहे. हा, तुम्हाला काय वाटतं त्यांच्या उमेदवारीसाठी? सामाजिक कार्याला आम्ही त्यांच्या पाठिंबा देणार. आम्ही त्यांनी कुठलेही सामाजिक काम करू द्या, पण राजकीय बाबतीत आम्ही शेळके साहेबांसोबत नाही. किरण खंडागळे, संगेवाडी. बरं, काय एकंदरीत गावातले वातावरणामध्ये काय वाटतं? वातावरण आहे यशराजांना चांगलं आहे वातावरण. यशराजांनी शेळके साहेब काय काम आहेत चांगली, अगोदरपासून करतात. आता काय दीपक आबांचं झालं तर काय सर्वांना माहितीच आहे. 24 तास त्यांचं ऑफिस उघडच असतं. त्यांचा मुलगाच उमेदवारी म्हणून आहे यशराजे साळुंखे पाटील.
आता दुसरं असं पण म्हणलं तरी बाबा इलेक्शन चालवण्याची कामं पण चालू असतात. ते आता चालू राहणार आहे थोडं. आता त्या दोन्हीकडून कामं चालू आहेत. दोन्हीकडे चालू आहेत, त्यामुळे काय चालायची कामं सर्वसामान्यांची चालू आहेत. काय होते कामं, काय अडचण नाही आम्हाला पण त्यांची. एखादं गाव बऱ्यापैकी म्हणलं तरी कोणाला जाईल यशराज सावंत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? किरण खंडागळे, गाव? संगेवाडी. संगेवाडीतून एक 3 उमेदवार आहेत. एक वंदना शेळके आणि एक सावंत पाटील आणि अतुल पवार. तर ह्यात कोणाला लेट जाईल आणि कोणाची कामं चांगली आहेत? यशराजे सावंत पाटील हा दीपक आबांचा मुलगा आहे. आणि दीपक आबांचं तर मला वाटतं, मला कळतं असं 30 वर्ष झालं तर कार्य चांगलं चालू आहे. प्रत्येकांची कामं होतात आणि त्यांचा मुलगा उभा आहे म्हणजे ते पण तेच कार्य करेल. आणि दुसरे आहेत ते शेळके मॅडम आहेत, ते त्यांचा पण काय अडचण नाही. ते तर सगळे म्हणजे पूर्ण त्यांना माहिती असणार ते हे. विकासाची त्यांनी कामं केलेली आहेत. विकासाची कामं तर 30-35 वर्ष झालं तर आबा करतातच विकासाची कामं. हो. आता हे जे वंदना शेळके आहेत हम्म. त्यांचे काय म्हणजे कार्य वगैरे काय? त्यांचं कार्य तर सर्वांना माहितीच आहे. त्यांनी अगोदर बी आता काय त्यांचं आता अकॅडमी वगैरे काय चालू आहे, त्यांची सेवा चालूच आहे. नवीन मुलांसाठी, तरुण मुलांसाठी रोजगाराची निर्मिती वगैरे त्यांचं चालू आहे. तर त्यांचं कार्य चांगलं आहे. म्हणजे कुणाला लीड जाईल असं वाटतं तुम्हाला? आमच्या गावातून यशराजे सावंत पाटील आणि शेळके मॅडम दोघांना. त्यांना लीड जाईल. हो म्हणजे चांगला प्रतिसाद आहे त्यांनी. हो हो, चांगला प्रतिसाद. नाव सांगा आपलं. दामोदर चंद्र पवार, गाव? संगेवाडी. तर संगेवाडीत एक 3 उमेदवार आता आहेत. या 3 उमेदवारामध्ये कोणाला मतदान होईल असं वाटतंय तुम्हाला? जास्त हा बघा. यशराजांना, आबांच्या मुलांना होईल. बर. विकास कामं काय? विकास काम सगळे केले. केलेले. डेपो बसवलाय, रस्तेच काम केले. हा. आता आड इथून अडचण दूर कर. बर. आणि पहिला तुम्हाला सांगतो, एक सांगतो, माझं ध्येय आतापर्यंत इलेक्शन केलंय. आतापर्यंत मी जसा मतदानाला हक्क आलाय, मी ह्या पार्टीने सुटलो नाही. ठीक आहे, म्हणजे 100% यशराज माझं तर स्वतःच आहे. ठीक आहे.